शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. सगळ्यांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुप समूहावर गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो. तसेच याच एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर देखील मी आपले हार्दिक स्वागत करतो. आजपर्यंतची माझी व्याख्याने आपल्याला आवडलेली आहेत असं मला कळतंय. खूप खूप धन्यवाद. पण आजचं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी एक विनम्र आवाहन करतो की आपल्याला अजून मी देत असलेल्या भागापैकी मी देत असलेल्या विषयांव्यतिरिक्त अजून काही हवं असल्यास तेही आपण मला वैयक्तिक किंवा आपल्या ग्रुपवर कळवत चला, म्हणजे मला तसं आपल्याला देता येईल. आज आपण काही प्रमाणित एकके बघूया. म्हणजे आपण जे काही मोजमाप करतो, प्रत्येक मोजमाप करण्यासाठी काही वेगळी एकके असतात, प्रमाणित एकके असतात. ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचीच असतात. ती आपण बघूया. सर्वप्रथम आपण अंतर मोजायची एकके बघूया. अंतर मोजण्यासाठी मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर हे वापरतात. अंतर म्हणजे रस्त्याची लांबी रुंदी शक्यतोवर किलोमीटर मध्ये मोजतात. शेताची लांबी रुंदी मीटर मध्ये वगैरे मोजतात. आपण जे कपडे घेतो शिवण्यासाठी, शिंप्याकडे जे कपडे शिवायला टाकतो ते घेण्यासाठी मीटर सेंटीमीटर मध्ये आपण ते कपडे मोजत असतो. आणि आपण जेव्हा शिंप्याकडे कपडे शिवायला जातो तेव्हा टेलर आपलं जे माप घेतो टेपच्या सहाय्याने ते मीटर सेंटीमीटरने घेत असतो. आणि अंतर मोजण्यासाठी साधन म्हणून मीटर पट्टी किंवा फूटपट्टी वापरली जायची. आजकाल फूट हे प्रमाणित एकक वापरला जात नाही, तर मीटर सेंटीमीटरचा वापर केला जातो, सेंटीमीटर मीटरचा. मिलीमीटरचं संक्षिप्त रूप मिमी, सेंटीमीटरचं संक्षिप्त रूप सेमी, मीटरचं संक्षिप्त रूप मी आणि किलोमीटरचं संक्षिप्त रूप किमी. आता बघा, 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. असं अंतर मोजण्यासाठी आपण वापरतो. आता मागे आपण क्षेत्रफळ पाहिलेलं आहे. रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आयताकृती रस्ता असेल तर लांबी गुणिले रुंदी या सूत्राने आपण ते आयताचं क्षेत्रफळ काढतो आणि ते चौरस मीटर, चौरस किलोमीटर म्हणजे चौमी, चौ किमी, चौ सेमी अशा पद्धतीने त्याची संक्षिप्त रूपे वापरली जातात, हे मागे सांगितलंय. मग आपण वस्तुमान म्हणजे ज्या वस्तू स्थिर असतात, प्रवाही नसतात, अशा वस्तू मोजण्यासाठी ग्रॅम आणि किलोग्रामचा वापर आपण करत असतो. उदाहरणार्थ गहू, साखर, तांदूळ, ज्वारी, बाजरी, शेंगदाणे, मीठ, डाळी, कडधान्य, भाजीपाला, फळे वगैरे ग्रॅम किलोग्राम मध्ये मोजतात. आता बघा, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. किलोग्रामचं किग्रॅ हे संक्षिप्त रूप आहे. आता 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. आपण जेव्हा दुकानात जातो, किराणा दुकानात, अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो गूळ वगैरे मागतो, तेव्हा त्या इलेक्ट्रॉनिक तराजूवर तो आपल्याला 500 ग्रॅम म्हणजे थोडंफार कमी जास्त होतं. ही एकके काही ग्रॅमने कमी जास्त होऊ शकतात. त्याच्याकडे तेवढं बारकाईने लक्ष दिले जात नाही. तर कधी कधी 500 ग्रॅम ऐवजी 503 ग्रॅम, 505 ग्रॅम अशी पण ती वस्तू आपल्याला मिळते. तर 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो आणि 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो. आजकाल 250 ग्रॅम न मोजता 200 ग्रॅम असं मोजूनच ते देत असतात. 125 ग्रॅम म्हणजे आतपाव असं ते मोजमाप हे करत असतात. पण सोन्यासारखी वस्तू अगदी तंतोतंत ती मोजली जाते मिलीग्रॅम
ग्रॅम अशा पद्धतीने ती मोजली जात असते. तर हे झालं वस्तुमान मोजण्याचं एकक. त्यासाठी तराजू हे साधन वापरलं जातं. पूर्वी लोखंडी तराजू आणि त्यात दगडी माप ठेवलं जायचं. आजकाल इलेक्ट्रॉनिक तराजू आलेत. पण जे फिरस्ती विक्रीवाले आहेत, फळं विकणारे, भाजीपाला विकणारे, ते आजकालही जुन्या पद्धतीचेच तराजू वापरत असतात. आता काही वस्तू नगाने मोजतात, उदाहरणार्थ केळी वगैरे. तर 12 नग म्हणजे 1 डझन. 12 डझन म्हणजे 1 ग्रॉस. म्हणजे 12 डझन केळी आणि 1 ग्रॉस केळी म्हणजेच 144 केळी म्हणजेच 12 डझन. हे वस्तुमान मोजण्यासाठी अजून एक एकक हे वापरलं जातं आणि यासाठी कुठल्याही प्रकारचं साधन वापरलं जात नाही, कारण केळी आपण मोजू शकतो. तर आंबा, सफरचंद यासारख्या वस्तू पण नगाने मोजल्या जातात, पण त्या नगाने न विकणारे हे ग्रॅम किलोग्रॅमच्या हिशोबाने ही फळं विकतात, एक केळी सोडल्यास. बाकी बहुतेक फळं किलोग्रॅमच्याच पद्धतीने मोजले जातात. जे प्रवाही पदार्थ आहेत, उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, रॉकेल, LPG गॅस म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे तो गॅस, पाणी, दूध हे लिटर मध्ये मोजलं जातं. 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. त्याचाही नियम असाच आहे की 750 मिलीलिटर म्हणजे पाऊण लिटर, 500 मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर, 250 मिलीलिटर म्हणजे पाव लिटर, 125 मिलीलिटर म्हणजे आतपाव. अशा पद्धतीने त्या ह्या प्रवाही पदार्थांचं मोजमाप केलं जातं आणि त्यासाठी एक विशिष्ट माप असतं. त्या पद्धतीने ते मोजतात. आपण दूध वगैरे घेताना आपल्याला अर्धा लिटर, पाव लिटर, पाऊण लिटर हे माहिती झालेलं असेल. तर अशा प्रकारे स्थायू द्रव पदार्थ हे अशा पद्धतीने मोजले जातात. आज आपण अंतर, वस्तुमान आणि प्रवाही पदार्थ, द्रव पदार्थ यांच्या मोजमापांची साधने आणि प्रमाणित एकके आपण बघितलेली आहेत. माझं हे व्याख्यान आपणास आवडल्यास या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींनाही लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा, त्यांना शेअर करा. याबरोबरच मी इथं थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य. आता पुढे बघा, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम हे आपण पाहिलं. तर पुढे 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल. आपण गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ वगैरे क्विंटलाने घेतो, तर त्याच्यात 100 किलो असतात. आता आजकाल 100 किलोचा पोतं भरत नाहीत, 100 किलोची गोणी भरत नाहीत, 30-35 किलोचा कट्टा वगैरे भरतात. पण 100 किलोग्रॅम जे वस्तुमान असेल, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, गूळ, साखर, शेंगदाणे, कडधान्य, डाळी वगैरे, तर ते 100 किलो म्हणजे 1 क्विंटल. 10 क्विंटल म्हणजे 1 टन. 10 टन म्हणजे 1 मेट्रिक टन. असं हे सगळं हे प्रमाणित एकके आहेत वस्तुमानाची.